जर बिल्डर हे सगळं देताना बिल्डर वेळेतच देत नसेल, म्हणजे तो सांगतो 2024 2025 आणि होतात कधी 28 कधी 5 वर्ष लेट, असं का? घर कुठे घ्यायचंय तुम्हीच ठरवायचंय. फक्त ते घर जे मी घेतोय ते योग्य आहे की नाही हे तुम्ही विचारून घ्या आणि हे ज्याच्याकडून घेताय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. अनेकदा काय होतं की आता आपण पाहतो की घर घेण्याकडे एक स्वप्न म्हणूनच बघितलं जातं, त्याच्याकडे अधिकार म्हणून पाहिलं जात नाही, त्याच्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं जात नाही. घर घेणं ही एक प्रकारे तुमची गुंतवणूक आहे. मी तर असं म्हणेल की तुम्ही तुमचं तारुण्य तिथे गुंतवत असता. कारण जर तुम्ही बघाल तर हजारातले 999 लोक हे कर्ज काढूनच घर घेत असतात आणि घराचं कर्ज फेडण्यासाठी ते त्यांचं तरुण पण सगळं कर्ज फेडण्यामध्ये घालवत असतात. आता मला जर प्रश्न विचारायचे असेल तर खरेदी करताना मला पैसे किती दिले पाहिजेत, किती नाही दिले पाहिजेत, दिल्यानंतर मला त्याने प्रश्नामध्ये कुठे अडकवू शकतो. बिल्डरने जर त्याचे संस्था नोंद करू दिली नाही, गृहनिर्माण संस्था नोंद करू दिली नाही, तुमची जमीन नावावर करू दिली नाही, तुम्हाला सेवा सुविधा दिल्या नाही, तुमच्या संमतीशिवाय बिल्डर आराखड्यामध्ये बदल करत राहिला तर तुम्ही काय करा, गुन्हे दाखल करा. तर काय झालं होतं, मोफा कायदा हा 1963 सालचा आहे आणि 1963 साली हा कायदा अस्तित्वात आला आणि शासनाने एक छडी दिली फ्लॅट धारकांच्या हातामध्ये की ही छडी आहे, तुम्ही ज्याच्याकडून घर खरेदी कराल, फ्लॅट खरेदी कराल, तुमच्यावर अन्याय झाला तर ती तुम्हीच उगारायची. रेरा काय आहे आणि रेरा का जन्माला आला? प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निगाधारकांच्या फसवणूक होत होत्या. मग त्या ठिकाणची जी पोकळी होती ती पोकळी शासनाने, मोदी सरकारने, भाजप सरकारने ती भरून काढली 2016 साली आणि रेराचा जन्म झाला. मग आत्ता काय झालं, प्रश्न मग अशा समोर यायला लागला की तुम्ही आम्हाला ज्ञान देताय, मात्र त्या गोष्टी ज्या तुम्ही आम्हाला सांगताय की तुम्ही हे करा, सोसायटी नोंद करा, तुमची फ्लॅट धारक म्हणून हे अधिकार आहेत, तुम्ही जमीन नावावर का केली पाहिजे वगैरे, अशा अनेक विषय आहेत की तुम्ही आम्हाला ज्ञान देताय, ठीक आहे, पण ते आम्हाला करायला वेळ नाही. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अज्ञान समोर येत होतं. मुंबई पुण्यामध्ये जर पार्किंग हा विषय नसेल तर घर घ्यावं की नाही, आणि पार्किंग देताना पण तो बिल्डर कशा स्वरूपात देतो ते पण कळत नाही आणि त्याच्यामध्ये अंतर्गत वाद होतात. पार्किंग हा विषय खूपच मोठा आहे. तुम्हाला जर ज्या प्रकल्पामध्ये तुम्हाला घर घ्यायचंय त्या प्रकल्पामध्ये घर घेताना मुळात तुम्ही तो प्लॅन बघितला का? मोठ्या मोठ्या प्रकल्पामध्ये तर एका प्रकल्पाचे 30-30, 40-40, 50-50 भाग असतात. तुमचं काम आहे ते 50 मधले किमान 3 ते 4 भाग बघणं. एक तुमच्या फ्लोअरचा, तुमच्या इमारतीचा आणि एकंदरीत संपूर्ण लेआउट आणि पार्किंगचा. पार्किंग या एका विषयासाठी लोक इतर जे महत्वाचे गंभीर विषय आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. नमस्कार, मी पुंडलिक सदाशिव लोकरे. सहकार कनेक्टचा हा दुसरा एपिसोड आहे. तो म्हणजे सहकारातला हाऊसिंग या क्षेत्रात आम्ही काम करतो त्या संदर्भात आजचा हा एपिसोड असणार आहे. आज आपल्याला मान्यवर उपस्थित आहेत ते म्हणजे युवराज पवार. युवराज पवार गेली 16 वर्ष ह्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचा सहकाराचा दांडगा अनुभव आहे. पण त्या सहकारामधला जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे मुंबई, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर सारख्या आता मोठ्या गजबजलेल्या मेट्रो सारख्या सिटीमध्ये बरेचशा हाऊसिंग सोसायटी उभ्या राहतात. त्याच्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तर कुठे सापडतात का, ती पुस्तकातच लिहिली आहेत का, कुठे आपल्याला त्या वाचन कुठे करायला मिळेल, कुठे ऐकायला मिळेल. तर आज आपल्या समोर आहेत ते म्हणजे आपले युवराज पवार. युवराज पवार गेली 16 वर्ष करत असताना त्या प्रवास आहेत. तर मी पुन्हा स्वागत करतो युवराज सरांचं. युवराज सर नमस्कार. तर तुम्ही आजच्या ह्या आमच्या सहकार कनेक्टच्या ह्या दुसऱ्या भागात तुम्ही उपस्थित आहात. तर सर, तुम्हाला सहकार कनेक्टमध्ये तुमचं एक मनपूर्वक स्वागत करतो की तुम्ही आमच्या या मान देऊन इथं आलात, त्याबद्दल मी सहकार कनेक्टतर्फे तुमचा आभार मानतो. सर, मला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की सहकार कनेक्टमध्ये तुम्ही आलात, पण तुमचा जो अनुभव आहे 16 वर्षाचा, यातला तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आणि हे तुम्ही का करताय हा पण आम्हाला म्हणजे सगळ्यांना ऐकायला आवडेलच. सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा इमारती सदनिकाधारक यांच्याविषयी मला पूर्वी अशी काही माहिती नव्हती. जरी मी एक फ्लॅट धारक होतो तरी पण मला त्याच्या इतर गोष्टींची अज्ञान जे आज सर्वसामान्य लोकांमध्ये असतं तसं माझ्यामध्ये होतं. मात्र मी विविध आमदारांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या विषयांवरती अभ्यास करण्याची संधी मला मिळाली आणि आमदारांचं विधिमंडळाचं काम करत असताना तुम्हाला जेव्हा वेगवेगळे कायदे सुधारणा करण्यासाठी विधिमंडळामध्ये मांडले जातात त्यावेळेस अभ्यास करण्याची आम्हाला गरज पडते एक स्वीय सहाय्यक म्हणून, कारण काही मुद्दे आमदारांना द्यायचे असतात. तर त्याच्याच मधला सगळ्यात मोठा विषय होता तो गृहनिर्माणचा होता आणि
गृहनिर्माणचा विषय असताना अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अज्ञान समोर येत होतं. त्याच्यातून असं वाटलं की आता मी आमदारांच्या बरोबर काम करतो तर राजकारणामध्ये काम करतोय, तर मग आपणही समाजसेवा करावी अशा स्वरूपाची एक भावना सुरुवातीला निर्माण झाली. आणि मग मी सहकारी गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट आणि जे सदनिकाधारक आहेत त्यांच्या हक्कांच्या विषयी माहिती घेऊन लोकांना जनजागृती करण्याचा मी सुरुवातीला प्रयत्न केला. आणि त्याच्यातून मग कालांतरानं डिअर सोसायटीचा सुद्धा जन्म झाला. म्हणजे सुरुवातीला मी असं करत होतो की ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी सदनिकाधारकांना भेटणं, त्यांचे अधिकार सांगणं, वेगवेगळे सेमिनार घेणं, त्यातले तज्ज्ञ जे आहेत त्या तज्ज्ञांना बोलवणं आणि त्यांच्याद्वारे मार्गदर्शन देणं वगैरे. तर हे करत असताना मग विधिमंडळामध्ये अर्धा तास चर्चा असेल किंवा तारांकित प्रश्न असतील, अशासकीय विधेयक जी विधिमंडळाची आयुध आहेत त्या आयुधांचा उपयोग करायला मी सुरुवात केली. जे प्रश्न तुमचे सातत्याने शासनाशी पाठपुरावा करून होत नसतात तर ते सोडवण्यासाठीचं सगळ्यात चांगलं ठिकाण कुठलं असेल तर ते विधिमंडळ आहे. तर त्यामुळं विधिमंडळामध्ये ते प्रश्न उपस्थित करून ते प्रश्न सोडवण्यासाठी मग मी प्रयत्न करायला लागलो. मात्र हे सगळं करत असताना, जनजागृती करत असताना प्रश्न मग अशा समोर यायला लागला की तुम्ही आम्हाला ज्ञान देताय, मात्र त्या गोष्टी ज्या तुम्ही आम्हाला सांगताय की तुम्ही हे करा, सोसायटी नोंद करा, तुमची फ्लॅट धारक म्हणून हे अधिकार आहेत, तुम्ही जमीन नावावर का केली पाहिजे वगैरे, अशा अनेक विषय आहेत. तुम्ही आम्हाला ज्ञान देताय ठीक आहे, पण ते आम्हाला करायला वेळ नाहीये. मग त्यातून मग डिअर सोसायटी जी सेवा देते त्या संस्थेची मी निर्मिती केली. आज 22 जणांना त्याच्यातून रोजगार मिळालेला आहे. 10 ॲडव्होकेट तिथे काम करतात. आणि आता आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रभर काम करतोय. कोल्हापूर, नाशिक, नागपूर, मुंबई, अगदी पालघरपर्यंत आम्ही काम करतोय. पुण्यामध्ये आमचं बेस आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय. त्याच्यातूनच डिअर सोसायटीचा निर्माण झाला आणि पुढे आता आम्ही म्हणजे आता माझं आयुष्य मला वाटतं त्यातच जाईल. सर, तुम्ही आज आम्हाला मान्यवर दाखवलात. आजचा आपण जो विषय घेतलाय तो आहे रेरा. रेराबद्दल बऱ्याचशा विषयांचे काय विषय बरेचसे आहेत, म्हणजे बिल्डर असो किंवा ग्राहक असो या दोघांमध्ये बरेचसे समज गेले. त्यासाठी आज आपण इथं आलो. तर मुळात सर रेरा काय आहे आणि रेरा का जन्माला आला? रेरा आता जसं आता इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे, तर थोडं तसं म्हटलं तर इस्रायल म्हणजे मोफा आहे आणि अमेरिका म्हणजे रेरा आहे. तर तसं आपण तुलना करू शकतो. तर काय झालं होतं, मोफा कायदा हा 1963 सालचा आहे आणि 1963 साली हा कायदा अस्तित्वात आला आणि शासनाने एक छडी दिली फ्लॅट धारकांच्या हातामध्ये की ही छडी आहे, तुम्ही ज्याच्याकडून घर खरेदी कराल, फ्लॅट खरेदी कराल, तुमच्यावर अन्याय झाला तर ती तुम्हीच उगारायची. म्हणजे काय करायचं, तर तुम्ही गुन्हे दाखल करायचे बिल्डरने जर त्याचे संस्था नोंद करू दिली नाही, गृहनिर्माण संस्था नोंद करू दिली नाही, तुमची जमीन नावावर करू दिली नाही, तुम्हाला सेवा सुविधा दिल्या नाही, तुमच्या संमतीशिवाय बिल्डर आराखड्यामध्ये बदल करत राहिला तर तुम्ही काय करा, गुन्हे दाखल करा. म्हणजे शासनाने जबाबदारी सगळी त्या फ्लॅट धारकावर दिली आणि फ्लॅट धारकांमध्ये हा न्यूनगंड आहे की मी इतक्या बलाढ्य बिल्डरशी कसा काय लढू शकतो. त्यामुळं बिल्डरकडे त्याची कायदेशीर वकिलांची टीम असेल, त्याच्याकडे पैसा आहे, तो पोलिसांना मॅनेज करू शकतो आणि मी तिथे कुठे टिकणार आहे. आणि गुन्हा दाखल करताना कोणीतरी एकाने पुढे येऊन गुन्हा दाखल करायचा असतो. त्याच्यामुळे काय झालं की मोफा कायद्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची जरी तरतूद असली तरी सुद्धा गुन्हे बिल्डरांवरती दाखल होत नव्हते. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सदनिकाधारकांच्या फसवणूक होत होत्या. मग त्या ठिकाणची जी पोकळी होती ती पोकळी शासनाने, मोदी सरकारने, भाजप सरकारने ती भरून काढली 2016 साली आणि रेराचा जन्म झाला. मग आता काय झालं, शासनाने काय म्हटलं की ठीक आहे, बिल्डर आणि सदनिकाधारक यांच्यामध्ये एक कायदेशीर दुवा त्यांनी दिला की जर बिल्डरवरती सुद्धा जर का काही अन्याय झाला किंवा सदनिकाधारकांवरती अन्याय झाला तर तुम्ही कोणाकडे जायचं, तर तुम्ही रेरा प्राधिकरणाकडे जायचं. त्यामुळे ती प्रचंड मोठी जी पोकळी होती ती पोकळी दूर करण्यासाठी रेराचा जन्म झाला. त्यामुळं अधिकार बिल्डरचे असो किंवा सदनिकाधारकांचे असो, रेरा फक्त सदनिकाधारकांसाठी नाहीये, हा बिल्डर साठी सुद्धा आहे. रेरा आल्यामुळं अधिक पारदर्शकता वाढली, उत्तरदायित्व वाढलं आणि संरक्षण वाढलं.
बरोबर. म्हणजे आता रेरा जो आलाय तो सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे बिल्डरसाठी आणि ग्राहकांसाठी सुद्धा आहे, दोघांसाठी हा चांगला आहे. तर सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की रेरा हा दोघांसाठी आहे, तो एकासाठी नाहीये. बरोबर सर, रेराचे जे उद्दिष्ट आहे त्यामागचं उद्देश तुम्ही आता जे काय सांगितलं त्यामधलं अजून काय सांगू शकता की अजून त्यामध्ये घरकुल आपलंच असतं आणि त्यामधलं काय करावं, पुढे कसं जावं साध्या एखाद्या ग्राहकाने? आता एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जेव्हा रेराचा मी विचार करेल तर मला घर घ्यायचंय, मला घर घ्यायचंय, त्यावेळेस मग माझ्या पिक्चरमध्ये रेरा येणार आहे. आज तुम्ही नवीन सदनिका घ्यायची असेल त्यावेळेस, तुम्ही जर रिसेल मधली घेणार असेल तर मग तुम्हाला रेराचा काही प्रश्न तसा उद्भवत नाही. मात्र नवीन प्रकल्प जे उभे राहत आहेत त्या प्रकल्पामध्ये घर जेव्हा तुम्ही घेण्याचा विचार करता तेव्हा रेरा हा तुमचा साथीदार आहे. सदनिका धारक म्हणून सर्वसामान्य व्यक्तीला रेराचा विचार केला पाहिजे. सदनिका घेताना आणि सदनिका घेतल्यानंतर अशा दोन भागामध्ये तुम्ही त्याची विभागणी करू शकता. त्यामुळं एक सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा सदनिका खरेदी करतो त्यावेळेस त्याने काय केलं पाहिजे हा मोठा प्रश्न आहे. त्यामध्ये अनेकदा काय होतं की आता आपण पाहतो की घर घेण्याकडे एक स्वप्न म्हणूनच बघितलं जातं, त्याच्याकडे अधिकार म्हणून पाहिलं जात नाही, त्याच्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं जात नाही. घर घेणं ही एक प्रकारे तुमची गुंतवणूक आहे, मोठ्या प्रमाणावरती तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असता. मी तर असं म्हणेल की तुम्ही तुमचं तारुण्य तिथे गुंतवत असता, कारण सर्वसामान्य व्यक्तीकडे सदनिका घेण्यासाठी इतके पैसे नसतात. जर तुम्ही बघाल तर हजारातले 999 लोक हे कर्ज काढूनच घर घेत असतात आणि ते घराचं कर्ज फेडण्यासाठी ते त्यांचं तरुण पण सगळं कर्ज फेडण्यामध्ये घालवत असतात. त्यामुळं खूप महत्वाचं जबाबदारी असते घर घेताना, ती गुंतवणूक आहे ह्या दृष्टिकोनातून पाहणं आणि जो मी पैसा बिल्डरला देतोय त्याचा मला प्रत्येक पैसा मोबदला मिळाला पाहिजे हा विचार ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. मग ते ठेवलं पाहिजे, म्हणजे लोकांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण फक्त EMI साठी काम करायचं की त्यात भावना ठेवायच्या. जर कायद्याने जायचं तर कसं जाणार? त्यासाठी रेरा पाहायचा म्हणजे काय पाहायचं, तर रेरा किती टक्के पाहायला पाहिजे आणि कुठे पाहायचं? सुरुवातीला घर तुम्ही जेव्हा घेताय तेव्हा तुम्ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का काही केली पाहिजे तर ज्या ठिकाणी तुम्ही घर घेण्याचा विचार करत आहात त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी पाहिल्यानंतर, फ्लॅट तुम्हाला आवडल्यानंतर त्या प्रोजेक्टची इत्यंभूत माहिती तुम्ही तुमच्या स्तरावर काढली पाहिजे. आता ती माहिती काढणं काही अंश सोपं झालेलं आहे. रेरा आल्यामुळे जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की पारदर्शकता आलेली आहे, तर रेराकडे प्रत्येक जो नवीन प्रकल्प आहे तो नोंदणीकडनं रेराकडे बंधनकारक आहे, त्याचा नोंदणी क्रमांक मिळत असतो. तुम्ही सदनिका खरेदी करण्याचा विचार केल्यानंतर त्यांच्या रेराच्या वेबसाईटवरती गेलं पाहिजे, रेराचा क्रमांक घेऊन त्या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती तुम्ही काढली पाहिजे. ती माहिती काढत असताना कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड केलेले असतात ते पाहिले पाहिजेत. मात्र यामध्ये आणखी मला एक सांगावंसं असं वाटतं की फक्त ती कागदपत्र जी दिसत आहेत त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही ठेवायचा. कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं तर तिथल्या बिल्डरांनी भूमाफियांनी काय केलं की तिथले जे अधिकारी होते प्लॅन सँक्शन करणारे, बांधकाम आराखडे मंजूर करणारे, तर ते बांधकाम आराखडे मंजूर करण्याचे जे कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे, प्लॅन आहेत, त्याच्यावरती सरकारी शिक्के मारले आणि ते सरकारी शिक्के मारून बोगस शिक्क्याच्या आधारे त्यांनी रेराकडे नोंदणी केली आणि मग रेरा नोंदणी झाली. त्यामुळे सदनिका विक्री त्यांना करता आल्या आणि ते झाल्यामुळं आज जर बघताय तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जवळपास 65 इमारती तोडण्याच्या संदर्भामध्ये आदेश झालेले आहेत. तर तुम्ही सदनिका घेताना जे रेराच्या साईटवरती कागदपत्र दिसत आहेत तुम्हाला ते कागदपत्र खरे आहेत हे 99% मानायचं, मात्र 1% संशय घ्यायचा आणि जो प्लॅन तिथे टाकलेला आहे तो प्लॅन संबंधित प्राधिकरणाने मंजूर केलेला आहे याची खात्री करण्यासाठी त्या प्राधिकरणामध्ये सुद्धा तुम्ही भेट दिली पाहिजे, कारण बेस तो आहे. तुमच्या प्लॅनच्या आधारेच तुमचं रेरा नंबर मिळतो. सर, एवढं टेक्निकल काम कोण बघत नाही. हे बघा, हे टेक्निकल नाहीये. याच्यामध्ये आपण अनेकदा बघतो की लोक 50 लाखाचा फ्लॅट घेतात, 1 करोड 2 कोटीचा फ्लॅट घेतात. मग मला सांगा, ते करत असताना तुम्ही 20-25 हजार रुपये जर कन्सल्टंटला खर्च केले की माझ्याकडे वेळ नाहीये, मी 50 लाखाची गुंतवणूक करायला तयार आहे, मग मी 20-25 हजार रुपये वकिलाला देऊ शकतो, कन्सल्टंटला देऊ शकतो आणि त्या प्रकल्पाची माहिती काढू शकतो ना.
म्हणजे तुम्हाला मग असं असं होऊ शकतं का, म्हणजे तेच आहे की तुमच्याकडे वेळ नसेल तर एखादे खूप लोक आहेत अजून पण की जी कन्सल्टंट म्हणून काम करतात, काही चांगले ऍडव्होकेट आहेत, तर त्यांचा तुम्ही पाठपुरावा केला आणि त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेतली तर तुमचा प्रवास वाचेल ना. इथे प्रवासच फक्त वाचणार नाहीये, इथे तुमची गुंतवणूक सुरक्षित होईल. शिवाय तुम्हाला खात्री होईल की तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करताय आणि भविष्यामध्ये तुमचं घर तुम्हाला मिळण्याची तिथे शाश्वती निर्माण होते. मिळेल. त्यामुळं तुम्ही कन्सल्टंटला थोडीफार रक्कम घालवली पाहिजे. तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही एवढी मोठी गुंतवणूक करताय तर ती घालवणं म्हणजे ही तुमची गुंतवणूक आहे. 50 लाख अधिक 20,000 रुपये ती गुंतवणूक आहे, कारण ती पुढचं तुमची जी गुंतवणूक आहे ती अधिक सुरक्षित करणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे खर्च म्हणून न बघता गुंतवणूक म्हणूनच बघितलं पाहिजे. आता आणखीन एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी येतो की तुम्ही जेव्हा कन्सल्टंटकडे आपण आता चर्चा जी करतोय ती की फ्लॅट घेताना काय काळजी घेतली पाहिजे, त्याच्यातला महत्वाचा विषय हा पण येतो की तुम्ही ही गुंतवणूक करताना कन्सल्टंट कडून आणखीन कोणती गोष्ट मागितली पाहिजे, तर त्याच्याकडून ही माहिती घेतली पाहिजे की ज्या प्रोजेक्टमध्ये मी घर खरेदी करतोय त्या प्रोजेक्टमध्ये यापूर्वी कोणाकोणाला विकलं गेलंय फ्लॅट, हे बिल्डर कडून माहिती घेऊ शकता. एक बिल्डर तुम्हाला सहसा देतच नाहीत, तुम्ही स्वतः ती काढू शकता. आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. तुम्ही त्या प्रोजेक्टची ज्या ठिकाणी सदनिका विक्री गेलेले आहेत त्याचं तुम्हाला इंडेक्स टू फुकट सुद्धा मिळतात वेबसाईटवरती. जास्तीत जास्त तुम्ही पेड सर्च घेऊ शकता आणि पेड सर्चला 5-10 हजारामध्ये कुणीही पेड सर्च करून देत असतं. आता तुम्ही हा सर्च घेतल्यानंतर फायदा काय होणार की तुम्हाला याची कल्पना येणार की तुमच्या आधी ज्यांनी फ्लॅट घेतलेत त्यांनी किती रकमेला फ्लॅट घेतले. म्हणजे काय होणार, तुम्ही 5-10 हजारामध्ये आहे पण लोकांकडे फक्त माहितीच नाहीये, किंबहुना हे जे 5-10 हजार आहेत ते खर्च करण्याची, ते गुंतवणूक करण्याची मानसिकता नाहीये. ही गोष्ट लोकांनी यामध्ये ऍक्च्युअल बघायला गेलं, तुम्ही जे एक सांगताय तर मला एक दिसतं की कदाचित तुम्ही घर घेताना मध्यस्थी असावा, मार्गदर्शक असावा, आपल्या मित्रासारखा वागेल आणि सांगेल की इथं बाबा इथं घर घे. येस, त्यामुळे त्याचा प्रवास घर तुम्हाला ठरवायचं ना, घर कुठे घ्यायचंय तुम्हीच ठरवायचंय. फक्त ते घर जे मी घेतोय ते योग्य आहे की नाही हे तुम्ही विचारून घ्या. आणि हे ज्याच्याकडून घेताय त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्याला विकायचंय, तो व्यावसायिक आहे. मग तुम्ही विचारलं पाहिजे त्रयस्थ व्यक्ती. असं पण होतं सर, त्याच्या मित्राचं सांगितलेलं असतं तेव्हा मित्राने मित्रांना जरी रेफरन्स दिला तरी गुंतवणूक तुमच्या खिशातून जाणार आहे. उद्या फसवणूक तुमची झाली तर मित्र भरून नाही देणार आहे. दुसरी गोष्ट, मित्र मग त्यातला तज्ञ आहे का? जर मी तुमचा मित्र आहे तर तुम्ही मला विचारलं तर मी नक्की सल्ला देईल, तुम्ही ऐकणारच आहे. पण तुमचा एक मित्र आहे ज्याने स्वतः घर घेतलंय पण स्वतः काळजी नाही घेतलेली, मग अशा मित्राचा तुम्ही सल्ला ऐकणार का? तर ते ऐकणं चुकीचं आहे. तुमचा मित्र आहे हे ठीक आहे, घर घेताना भावनेच्या आधारे कधीही जाऊ नये हा पहिला नियम त्या ठिकाणी पाळला पाहिजे. भावना या घरी खुंटीला टाकून आलं पाहिजे. म्हणजे भावना, घर घ्यायचं म्हणजे फक्त भावनेला ठेवून नाही चालणार, त्याला व्यवहाराचं पण ज्ञान असलं पाहिजे. त्यात भावना फक्त टाकून चालणार, व्यवहारात चुकला तर तुमचं सगळं ईएमआय फक्त चालू राहणार. ईएमआय चालू, आणि आज अनेक हजारो लोक ईएमआय भरतायत, घर नाहीये. अशी परिस्थिती सर खूप अवघड आहे सर. तेच आता घर घेताना कुठल्या गोष्टी त्यांनी द्याव्यात, त्यामध्ये सगळ्यात मोठा मला जो दिसतो ना सर, मागताना ना पार्किंग आहे ना, हा विषय खूप असा झालाय ना, तर सगळ्यामुळे मुंबई पुण्यामध्ये जर पार्किंग हा विषय नसेल तर घर घ्यावं की नाही, आणि पार्किंग देताना पण तो बिल्डर कशा स्वरूपात देतो ते पण कळत नाही, आणि त्याच्यामध्ये अंतर्गत वाद होतात. पार्किंग हा विषय खूपच मोठा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला आणखी एक पॉडकास्ट करावा लागेल. तरी सुद्धा थोडंसं मी सांगतो त्याविषयी. पार्किंग हा, जसं मी म्हटलं की भावना खुंटीला टांगल्या पाहिजेत, तसंच पार्किंग विषयी सुद्धा आहे. पार्किंग हा खूप भावनिक विषय आहे, आणि पार्किंग या एका विषयासाठी लोक इतर जे महत्वाचे गंभीर विषय आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्हाला जर ज्या प्रकल्पामध्ये तुम्हाला घर घ्यायचंय त्या प्रकल्पामध्ये घर घेताना मुळात तुम्ही तो प्लॅन बघितला का? त्या प्रकल्पामध्ये अनेकदा काय होतं, बिल्डर तुम्हाला तुमचं जे घर आहे त्याचा लेआउट दाखवतो, त्याचं कसा आकार आहे ते तुम्हाला दाखवतो, कुठे बेडरूम आहे, कुठे टॉयलेट आहे, कुठे तुमचं किचन वगैरे आहे, हे सगळं तुम्हाला दाखवणार. मात्र तुमचं काम आहे फक्त ते बघू नका, ते महत्वाचं नाहीये, अख्खा लेआउट महत्वाचा आहे. आणि लेआउटचे अनेक भाग असतात. मोठ्या प्रकल्पामध्ये तर एका प्रकल्पाचे 30-30, 40-40, 50-50 भाग असतात. तुमचं काम आहे ते 50 मधले किमान 3 ते 4 भाग बघणं. एक तुमच्या फ्लोअरचा, तुमच्या इमारतीचा, आणि एकंदरीत संपूर्ण लेआउट आणि पार्किंगचा.
मग किती पार्किंग त्या ठिकाणी मंजूर आहेत? सदनिका 100 आहेत, पार्किंग 50च मंजूर आहेत. मग उरलेल्या 50चं काय होणार? मग उरलेल्या 50 आणखीन जागा कुठे ऍडजस्टमेंट करून घेता येऊ शकतात का? त्याला विचारायचं कसं? म्हणजे हे विचारायचं नाही. याच्यासाठी एक विषय असा आहे की आता मुळातच जर तुम्ही नव्याने घर खरेदी करत असाल तर घर खरेदी करत असताना त्या ठिकाणी पोडियम पार्किंगची व्यवस्था वगैरे मोठ्या प्रमाणावर आहे, अशाच ठिकाणी तुम्ही घर घ्यायला पाहिजे. तुम्ही इतर फक्त स्टिल्ट पार्किंग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घरच घेतलं नाही पाहिजे, जर तुमची पार्किंग सगळ्यात मोठी प्राथमिकता असेल तर. आणि महत्वाचं म्हणजे पार्किंग मध्ये जर FSI नसेल तर त्या पार्किंगसाठी तुम्ही बिल्डरला पैसेच नाही दिले पाहिजे. अनेकदा फसवणूक कुठे होते? कव्हर्ड पार्किंग, ओपन पार्किंग. आता आपण सर्वसामान्य माणूस आहे, तो काय विचारणार? ओपन पार्किंग म्हणजे आकाश जिथं मोकळं दिसतंय ते ओपन पार्किंग, आणि बिल्डिंगच्या खाली म्हणजे ती कव्हर्ड पार्किंग. पण तसं नाहीये. कायद्यामध्ये कव्हर्ड पार्किंगचा जी व्याख्या आहे ती अशी की 3 बाजूने भिंत आणि वरून छप्पर आहे. ती ज्याच्यामध्ये FSI असतो, ज्याच्यामध्ये FSI असतो तीच कव्हर्ड पार्किंग असते, आणि ती पार्किंग बिल्डरला दस्त करून विकता येते. ती पार्किंग जर, आणि तुम्हाला 100% प्रकल्पामध्ये अशी पार्किंग भेटत नाही. त्यामुळे स्टील पार्किंग ही सुद्धा कॉमन पार्किंग असते, बिल्डरला ती विकता येत नाही. आणि सहकारी गृहनिर्माण संस्था झाल्यानंतर फ्लॅट धारकांची ती सगळी पार्किंगची एक धोरण, पार्किंगचं धोरण त्या संस्थांना बनवायचं असतं, आणि ते धोरण बनवून मग ते पार्किंग वाटप करायचं असतं. पण होतं काय, लोक कव्हर्ड पार्किंग म्हणून स्टिल्ट पार्किंगला वगैरे पैसे देतात, बिल्डर करून अलॉटमेंट लेटर घेतात. काही लोक असतात त्यांना पार्किंगला पैसे दिलेले नसतात, त्यांना नियम माहीत असतो, आणि मग या दोघांमध्ये पुढे जाऊन वाद होतात, आणि मोठ्या प्रमाणावर वाद होतात. आणि या वादापायी जमीन नावावर करणं, इतर सेवा सुविधा मिळवणं याच्याकडे दुर्लक्ष होताना आम्ही बघतो. पार्किंग हा खूपच जिव्हाळ्याचा विषय असला तरी पॉडकास्ट 1 तास चालेल, 100% चालू शकतो. म्हणजे ते बघताना तुम्हाला सहकारी गृहनिर्माण संस्था झाल्यानंतर पार्किंगचं धोरण काय असतं ह्याच्यावरच खूप वेळ चर्चा होऊ शकते. आणि रेराचे जे नियम आहेत, रेराचे नियम जे आहेत त्या रेराच्या नियमांच्या संदर्भामध्ये रेराने ऑर्डर आणि सर्क्युलर काढलेले आहेत. मग तुम्ही ते वाचन करून माहिती घेऊ शकता. आता याच्यामध्ये एक माझा विषय की आता घर खरेदी मी केलं, मी पैसे तर देऊन मोकळा झालो. आता मला जर प्रश्न विचारायचे असेल तर खरेदी करताना मला पैसे किती दिले पाहिजेत, किती नाही दिले पाहिजेत, दिल्यानंतर मला त्याने प्रश्नामध्ये कुठे अडकवू शकतो, तर काय वाचावं थोडक्यात म्हणजे एक समजा मी म्हणालो की त्यातल्या 5 बाजू वाचायच्या असतील तर अशा कुठल्या 5 पॉईंट वाचू शकतो? पहिले तर 2 मुद्दे तुम्हाला सांगितलेच. आता 3रा मुद्दा मी हा घेतोय की तुम्ही ज्या ठिकाणी प्रकल्पामध्ये घर घेताय तिथलं ॲग्रीमेंट फॉर सेल जे आहे ते तुम्ही वाचन करायला पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही सल्ला घ्यायला पाहिजे. आता खूप चांगली गोष्ट ही झालेली आहे की रेराने सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये कन्व्हेन्स बाबत, पार्किंग बाबत आणि दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत सर्क्युलर काढलेले आहेत, ऑर्डर काढलेले आहेत, आणि ते मुद्दे जसेच्या तसे नॉन निगोशिएबल आहेत, ते तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये असायलाच पाहिजेत. ते तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये आहेत की नाही हे महत्वाची गोष्ट पाहण्याची आहे तुम्हाला. त्याने काय होणार आहे, अधिक पारदर्शकता. इथून पुढचे जे लोक आहेत त्यांनी घर खरेदी करताना ते जे ॲग्रीमेंट फॉर सेल आहे याच्यावरती अतिशय काळजीपूर्वक सल्ला घेऊन हे सगळे मुद्दे त्या ॲग्रीमेंटमध्ये असल्याची खात्री करावी. कारण ॲग्रीमेंटला खूप अनन्यसाधारण महत्व आहे, आणि ॲग्रीमेंटमध्ये जर का काही गोष्टी तुमच्या विरोधात असतील, उदाहरणार्थ असा की तुम्हाला ज्या सेवा सुविधा द्यायच्या आहेत, क्लब हाऊस आहे, कुठे कुठे तुम्हाला दाखवलं जातं CCTV आहे, अशा अनेक 50 प्रकारच्या सेवा सुविधा आहेत, मात्र त्या 50 प्रकारच्या सेवा सुविधा तुम्हाला ब्राउचरवर दिसतील, तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये नाही दिसत. मग रेरामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता सांगता की ह्या आम्हाला सेवा सुविधा त्यांनी द्यायला सांगितलेल्या आहेत, तिथं तुम्ही टिकत नाही तुमचा मुद्दा, का तर ते तुम्हाला दाखवलं गेलंय, पेपरवर दाखवलं गेलंय, तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये आहे का? मग रेरा म्हणतो तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये जे आहे तेच आम्ही तुम्हाला देणार आहे. तो बिल्डर अशा कुठल्या 5 गोष्टी मी सांगू शकतो ज्या 5 गोष्टी ते लिहिल्याच जातात आणि हे त्या गोष्टी त्यांच्या हातात राईट्स ठेवले जातात? असं पण आहे सर, काही राईट्स ठेवू शकतात जास्तीत जास्त, त्यामुळे लक्ष राहत नाही लोकांचं ना. नाही, हे बघा, आता मी जो मुद्दा तुम्हाला सांगितला तो की इथून पुढं जे रेराने नियम केलेत त्याच्यामुळे सोपं झालेलं आहे. याच्यापूर्वी ते अजिबात सोपं नव्हतं की तुम्हाला ॲग्रीमेंट सुद्धा लोक वाचू, म्हणजे बिल्डर जो आहे तो तुम्हाला ॲग्रीमेंट सुद्धा वाचू द्यायचा नाही, डायरेक्ट सह्या करायला लावायचं, सह्याच करायला तुम्हाला बोलवलं जायचं. तुम्हाला काय दाखवलं जायचं, तुमचं जे कोट असेल, कॉस्ट शीट असेल,
ती तुम्हाला दाखवली जायची, त्याच्यावर सुद्धा सही वगैरे काही नसायची. त्यामुळे आता तुम्ही विश्वास ठेवताना तुमचं ॲग्रीमेंट जे ठरवायचंय, तुम्ही जे ॲग्रीमेंट करणार आहे त्या ॲग्रीमेंट मधले क्लॉजेस आहेत ते तपासून घेतले पाहिजेत आणि त्या क्लॉजेस मध्ये तुम्ही बदल बिल्डरला करायला सांगितले पाहिजे जर तुम्हाला ते योग्य वाटत असतील तर. पार्किंगचा संदर्भ जसा तुम्ही मगाशी काढला, तर तो पार्किंगचा मुद्दा लिहिताना पार्किंगची जी जागा आहे ती जागा, चतुर्सीमा, त्याचा आकार, त्याची उंची, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये आलेल्या पाहिजेत. हा सगळ्यात महत्वाची बाब आहे जी फ्लॅट खरेदी करताना करायला पाहिजे. तुम्हाला कधी कधी स्क्वेअर फूट सांगितले जातात, कधी कधी कमी पण होतात, कधी स्क्वेअर फूट वाढले जातात. मग पैसे एकतर मागायचे की नाही मागायचे? ह्याच्यामध्ये असं होतं की कायद्यानुसार तुमची सदनिका जी विकायची आहे ती कार्पेट एरियानुसारच विकली पाहिजे. मात्र बिल्डर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एरिया दाखवतात, बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया वगैरे वगैरे, पण त्याला काही कायद्याने अर्थ नाहीये. मात्र फसवणूक करण्यासाठी आजही चालू आहे की तुम्हाला अधिक क्षेत्रफळ दाखवण्यासाठी कार्पेट एरिया फक्त दाखवला तर तो भिंतीच्या आतलं क्षेत्र दिसतं, बिल्टअप एरिया दाखवला तर तो भिंतीसकट दिसेल, आणि सुपर बिल्टअप एरिया दाखवला तर मग ते पूर्वी होतं, आता ते येत नाही म्हणा. सुपर बिल्टअप एरिया म्हणजे तुमचे जिने वगैरे ह्याच्यातलं प्रपोर्शनेट पण तुमच्यावरती टाकलं जायचं, लोडिंग 30% 35% टाकलं जायचं आणि त्या आधारे तुमच्या फ्लॅटची किंमत वाढवली जायची, असं व्हायचं. परंतु आता त्याला आळा बसलेला आहे. तुम्ही तुमचा ॲग्रीमेंट करताना कार्पेट एरिया किती दिलेला आहे तो कार्पेट एरिया तुम्ही तपासून घेतला पाहिजे. कारण नियम असा आहे की कार्पेट एरिया जो तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला मोजून दिला पाहिजे. बिल्डर ज्यावेळेस तुम्हाला ताबा देणार आहे त्यावेळेस त्याने मोजून दिला पाहिजे. 3% व्हेरिएशन होऊ शकतं, 3% कमी किंवा जास्त होऊ शकतं. त्या 3% असेल तर देणं घेणं काही नाही, मात्र त्याच्यापेक्षा जर जास्त काय असेल तर मग तुम्हाला जो काही रेट चालू असेल त्या रेटनुसार एकतर परत करायचे पैसे किंवा सदनिका धारकाने बिल्डरला द्यायचं, कारण कार्पेट एरिया जास्त भरला. म्हणजे कमी असेल तर त्याने कमी भरायचे, पण जास्त घ्यायचे. तुम्ही आधीच पैसे दिलेत, त्यामुळे जर तुमचा एरियाच कमी भरला तर तुम्ही त्याच्याकडून ती रक्कम घ्यायला पाहिजे. तुम्ही रेराला तुम्ही अप्लाय करू शकता. जर नाही दिले तर पहिली तर बिल्डरला मागणीच केली पाहिजे. मुळातच तुम्ही ताबा घेताना तुमच्या सदनिकेची मोजणी सुद्धा केली पाहिजे. मात्र आपण पुढल्या भागामध्ये ते बघूच. आत्ताचा आणखीन चौथा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याची पडताळणी तुम्ही रेराचे जे डॉक्युमेंट्स, रेरावरती जे डॉक्युमेंट्स दिले त्याची सुद्धा केली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही रेराच्या वेबसाईटवरती जेव्हा भेट द्याल त्या प्रोजेक्टला तर तो प्रोजेक्ट कधीपासून चालू आहे हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पेमेंटच्या ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत त्या ठरवताना यापूर्वी काय, मी जसं मगाशी सांगितलं की यापूर्वी ज्यांनी फ्लॅट घेतलाय त्यांचे ॲग्रीमेंट सुद्धा तुम्ही मिळवू शकता, तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही तुमचा अंदाज बांधू शकता. खूप टेक्निकल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सहज सुचत नाहीत, त्यामुळे कन्सल्टंटचा त्या ठिकाणी सहकार्य तुम्ही घेतलं पाहिजे. अशा प्रकारे साधारणपणे 5-6 गोष्टी आहेत ज्या तुम्ही तपासून बघायला पाहिजे. जर बिल्डर हे सगळं देताना बिल्डर वेळेतच देत नसेल, म्हणजे तो सांगतो 2024 2025 आणि होतात कधी 28, कधी 5 वर्ष लेट, असं का? हे बघा, आता महत्वाचं ह्याच्याही पेक्षा मला वाटतं की आपण हा मुद्दा घेतला पाहिजे की आता फ्लॅट घेतला, तुमचा मुद्दा त्याच्यामध्येच येणार आहे. फ्लॅट घेतला, फ्लॅटच्या संदर्भामध्ये फ्लॅट घेतल्यानंतर तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे तर हे महत्वाचं आहे. तर ते फ्लॅट घेतल्यानंतर मग तुम्हाला ताबा, तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये जी दिनांक लिहिली त्या दिवशी जर तुम्हाला ताबा नाही मिळाला तर हा भाग आहे. मात्र त्याच्याही पूर्वी अनेक गोष्टी आहेत ना. तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर बिल्डरला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कंप्लायन्सेस आहेत की जे त्यांनी अनिवार्य आहेत. म्हणजे बिल्डरने वेबसाईटवरती, रेराच्या वेबसाईटवरती दर 3 महिन्याला दरवर्षी काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. उदाहरणार्थ की 3 महिन्यामध्ये किती फ्लॅट विकले गेले, किती टक्के काम झालं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला अपलोड कराव्या लागतात. त्याचबरोबर वर्षाला त्याचा जो काही खर्च झाला असेल वर्षभरामध्ये, बिल्डरने 3 प्रकारचे अकाउंट ठेवायचे असतात, तर त्याचा हिशोब दर वर्षी त्यांनी अपलोड करायचा असतो रेराच्या वेबसाईटवरती. अतिशय पारदर्शकता. पण दुर्दैव हे आहे की मी फ्लॅट घेतल्यानंतर शांत राहतो. मी फ्लॅट घेतला, आता संपतो की माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र तसं नाहीये. ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेमध्ये बिल्डरवरती विसंबून नाही राहिला पाहिजे. ते होतंय की नाही त्याच्यावरती पालक जसे आपल्या मुलावरती लक्ष ठेवून असतात, मूल शाळेत जाते तर ते अभ्यास करताय की नाही वगैरे, होमवर्क दिलाय केलाय की नाही, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर तुम्ही दर 3 महिन्याला वेबसाईटला जा, प्रोजेक्टला भेट द्या, वेगवेगळे कंप्लायन्सेस आहेत ते झालेत का नाही बघा.
हे करणं खूप गरजेचं आहे वेळच्या वेळी. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की प्रोजेक्ट हा संथ गतीने चाललाय आणि आपल्याला वेळेमध्ये ताबा मिळण्याची शक्यता आता कमी झालेली आहे, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही रेराकडे अर्ज करायला पाहिजे. मात्र हे करताना तुम्ही एकट्याने करून चालणार आहे का? तर या प्रोसेसमध्ये फ्लॅट घेतल्यानंतर तुमचं पहिलं काम काय असलं पाहिजे, तर ज्यांनी ज्यांनी फ्लॅट घेतलेले त्या प्रकल्पामध्ये त्यांना एकत्र करण्याचं काम केलं पाहिजे. व्हॉट्सअप ग्रुप बनवा, त्यांना संपर्क करा, त्यांना एकत्र करा. कारण तुम्ही जितके जास्त लोक एकत्र याल तितकं तुम्हाला प्रोजेक्टवरती लक्ष ठेवायला सोपं जाणार. पण पुढाकार घेणं सोपं काम नाही ना. हे बघा, घर घेणं सुद्धा सोपं काम नाही, पण घर घेण्यापेक्षा सोपं काम नक्कीच आहे पुढाकार घेऊन लोकांना एक संघ करणं. घर घेणं उलट अतिशय सोपं आहे. सॉरी, घर घेणे अतिशय कठीण आहे एकत्र करण्यापेक्षा. आता तुम्ही जेव्हा एकत्र करायला लागाल सुरुवातीला, तर सोपं नसलं तरी ते करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. इथं गरज आणि पण फायदा आणि सगळ्यांचाच फायदा आहे. तुमची गुंतवणूक अधिक सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते सोपं आहे का कठीण आहे हा विचार तुमच्या मनात नाही आला पाहिजे. मला करायचंय आणि जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की जी केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. त्यामुळे त्यांनी अगदी केलं पाहिजे. तर एकसंघ होण्यासाठी, एकत्र येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि महत्वाचा आणखीन एक मुद्दा येतो तो म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या इमारतीमधले 51% फ्लॅट विकले गेले हे तुम्हाला कळलं. हे कुठे कळणार तुम्हाला? रेग्युलर अपडेट बिल्डर टाकतो वेबसाईटला, सोल्ड इन्व्हेंटरी टाकावे लागतात, तिथे कळतं तुम्हाला की आपल्या बिल्डिंगमध्ये 100 फ्लॅट आहेत, 51 विकले गेले. लगेच सोसायटी नोंद केली पाहिजे. हा विषय खूप महत्वाचा आहे. लोकांना 100 होईपर्यंत का थांबतात माहित नाही. 51% झाले तर सोसायटी करा आणि त्याच्याकडे तुमचे अधिकार मागून घ्या. सोसायटी नोंद करणं म्हणजे तुमच्याकडे एक कायदेशीर प्लॅटफॉर्म मिळतो तुम्हाला, जो सदनिका धारकांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी हक्क दाखवू शकतो, हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे आता विचार करा की जर माझ्या बिल्डिंगमध्ये 100 लोक आहेत, 50-60 लोकांना फ्लॅट विकला गेलेला आहे, आज मी लोकांना एकत्र कसं करणार? बर, मी एकटा लढायचं म्हटलं तर मग मला जो काही रेराचा खर्च येईल, बाकीचे सगळे कागदपत्र काढायला खर्च येईल, हे सगळं करायला मी माझ्या पदरचे कुठून पैसे घालवणार? मग तुम्ही जर ग्रुप केला, तुम्ही एकत्र आला, संस्था नोंद झाली, तर तुम्हाला निधी उभारणं सोपं होतं. कायदेशीर तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळतो, तुमचं बँक अकाउंट सोसायटीच्या नावावरती होतं, निर्णय घेणं सोपं होतं. दरवेळेस 60 लोकांना एकत्र कसं काय बोलवणार? तर यामध्ये तुमची समिती बनते, समिती सगळ्यांच्या वतीने निर्णय घेऊ शकते, कारण सगळ्यांचे हितसंबंध जुडलेले आहेत, समान आहेत, समान मागण्या आहेत, समान हितसंबंध आहेत. त्याच्यामुळे निर्णय घेणं अधिक सोपं होतं, पैसे काढणं सोपं होतं. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की प्रकल्प संथ गतीने चाललाय, तुमची संस्था रेरामध्ये अर्ज करू शकते. जर बिल्डर कंप्लायन्स करत नाहीये, रेरामध्ये लगेच संस्था जाऊ शकते की हे बिल्डरने कंप्लायन्स केलेलं नाही. त्या प्रकारे बिल्डरला तुम्ही बाध्य करू शकता गोष्टी करण्यासाठी. म्हणजे एकीचं बळ आहे, एकीचं बळ आहे आणि ते अतिशय शहाणपणाचं आहे. एकीचं बळ पण शहाणपणाचं. म्हणून सोसायटीमध्ये येण्यासाठी सोसायटी केली पाहिजे. सोसायटी न करण्यामागं आम्ही आता अनेक लोकांच्या मध्ये गैरसमज प्रचंड आहेत. लोक काय विचार करतात की सोसायटी नोंद केली म्हणजे बिल्डर पळून जाईल, सोसायटी नोंद केली तर मग बिल्डर जबाबदारीतून मुक्त होईल. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, हे जे विचार आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. कोणताही त्याला फक्त केवळ भावनिक किनारा आहे, त्याला कोणताही कायदेशीर आधार नाहीये. कसं आहे की बिल्डरच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्यापैकी एक सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद करणं आहे. एक जबाबदारी केली म्हणजे बाकीच्या जबाबदारीतून मुक्त झाला असं म्हणण्याचा काही अर्थ संबंधच येत नाही. उलट तुमची संस्था तुमचे हक्क प्राप्त करण्यासाठी तुमच्यासाठी लढणार आहे. सगळ्यांना 50 आणि 60 लोकांना ये रे सोम्या ये रे गोम्या करत करत तुमचं कसं काय होणार? शक्यच नाही ना. तुम्ही सगळे विखुरलेले आहात, सगळ्यांचे वेगवेगळे विचार आहेत. आणि निर्णय घेणं सोपं का होतं? सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद झाली की तुमची सर्वसाधारण सभा तुम्ही बोलवाल आणि सर्वसाधारण सभेमध्ये जे लोक उपस्थित आहेत त्यांच्या आधारे तुम्ही निर्णय घेणार, तोही बहुमताने घेणार. म्हणजे 60 सभासद जरी असले त्याच्यापैकी 11 लोक उपस्थित राहिले, 6 लोक 60 लोकांसाठी निर्णय घेतील, तो सगळ्यांना लागू होईल. म्हणजे निर्णय क्षमता अतिशय सोपी होऊन जाते. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीकडे सुद्धा तुमचा कल लगेच असायला पाहिजे फ्लॅट घेतल्यानंतर. हे 3 गोष्टी झाल्या. एक, सातत्याने वेबसाईटला भेट दिली पाहिजे, कागदपत्र अपलोड होतात का पाहिलं पाहिजे. दुसरं, लोकांना एकत्र करण्याचा मार्ग शोधला पाहिजे. तिसरं, 51% सदनिका विकल्या गेल्या तुमच्या इमारतीमधल्या की सहकारी संस्था नोंद करायला घेतली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. रेराला पोहोचण्यासाठी तुम्ही जो आता मार्गदर्शन करताय
याच्यामध्ये सगळ्यात प्रॉब्लेम जो होतो ना, हितसंबंध बिल्डरशी बऱ्याच लोकांशी असतात आणि म्हणतात ह्याला दुखवायचा कशाला. पण कायद्याच्या पुढे बिल्डर वेगळा की आपण वेगळं, कारण आपण एकाच ठिकाणी राहणार आहोत आणि ह्याच्यात तो गैरसमज अंतर्गत वाढत जातो आणि अंतर्गत कलह सुरू होतो. याबद्दल तुमचा काय अनुभव सांगतो की पुढे न जाण्याची काही कारण आहेत? हे बघा, बिल्डरच्या संदर्भामध्ये दोन प्रकारचे, मी म्हणेल की माझा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या विचारधारा येतात. नकारात्मक, ती म्हणजे की बिल्डर मोठा आहे, त्याच्याशी आपण लढू शकत नाही, तो सगळ्यांना मॅनेज करतो. आणि दुसरे असतात ते इन्व्हेस्टर असतात किंवा मग बिल्डरचे हितचिंतक असतात. तर या दोघांचं प्रमाण हे कमी असतं. तुम्हाला सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद करण्यासाठी सुद्धा जसं मी सांगितलं की 51% सदनिकाधारक संस्था नोंद करायला लागणार आहेत, मात्र निर्णय घेणं तुम्हाला त्याच्यातले 51% लागणार. त्यामुळे त्यांना तुम्ही डावलू शकता, त्यांना सोडून देऊ शकता आणि 100% कुठेही एकमत होऊ शकत नाही. 26 लोक झाली तशी. त्यामुळं तुमचं ज्या वेळेस 4 लोक सुद्धा येतात तर ते वेगवेगळ्या विचारांचेच येत असतात. तुम्ही तुमची गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी जे जे काही होईल ते केलं पाहिजे. अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे जे बिल्डरच्या हिताचा विचार करतील आणि ते तुम्ही सहज ओळखू शकता. म्हणजे की बिल्डरच्या बाजूने बोलणारे जे कोणी असतील, सतत नकारात्मक बोलणं किंवा सतत हरल्याची भावना ज्यांच्या मनामध्ये आहे, तर अशी लोक आहेत. एकतर त्यांचं प्रबोधन करा की बाबा तू स्वतःची गुंतवणूक बिल्डरच्या घशात घालतोयस, स्वतःचं नुकसान करून घेणारच, याच्यामध्ये बिल्डरचाच लाभ आहे, तुझा काही लाभ नाहीये. त्यांचं प्रबोधन केलं तर त्यातले काही लोक मात्र तुमच्यासोबत यायला तयार होत असतात. प्रबोधन करणं यामध्ये खूप गरजेचं आहे. जसं ज्या पद्धतीनं आज तुम्ही ही प्रबोधनाची वारी पुढे नेताय, तशीच त्या प्रकल्पामध्ये जे लोक एकत्र येतील त्यांनी प्रबोधन करत राहिलं पाहिजे. आपसामध्ये जे वाद आहेत किंवा आपसामध्ये जे मतभेद आहेत, ते मतभेद कायद्याच्या कसोटीवर तोलले गेले पाहिजेत. की बाबा माझा हा विचार आहे, त्याचा तो विचार आहे, चला पण कायद्याने आपण ज्याला ज्ञान आहे, ज्याच्याकडे आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं आणि जो सांगू शकतो की मुद्दा कोणाचा बरोबर आहे, तो व्यावहारिक दृष्ट्या पण सांगू शकतो, कायदेशीर दृष्ट्या पण सांगू शकतो. अशा व्यक्तीकडून तुम्ही मग मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि दोघांनी ही मानसिकता ठेवली पाहिजे की आपल्याला जर एखाद्या कायदेतज्ञाने, वकिलाने, मार्गदर्शकाने सांगितलं की हा मार्ग तुमच्यासाठी उचित आहे, योग्य आहे, तर तो दोघांनी स्वीकारायला पाहिजे. मात्र तसे होताना अनेकदा आढळत नाही. मग 51% म्हणजे बहुमताने पुढे जायचं हा निर्णय घ्यावा लागतो. याच्यात मला एक दिसलं सर, तुम्ही बोलता बोलता जर आपल्याकडे 100 लोक असतील तर 51% आले, 51% परत त्यामध्ये 6% म्हणजे 6 लोक आली, जर 27-28 लोक झाली. या लोकांनी एकत्र आल्यानंतर जर पुढे पिढी घडत असेल तर ह्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पण हा जो गैरसमज सतत सुरू असतो, खूप चालू असतो की हे लोक पुढे जातच नाही, कन्सर्नरला पैसे द्यावे म्हणून यांच्याकडे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ह्यांनी विचार करायला पाहिजे की कुठल्या गोष्टीचे की हे खर्च केल्यानंतर आपले फायदे किती वेळ वाचेल. ह्या सगळ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? प्रत्येक प्रकल्पामध्ये असा एखाद दुसरा माणूस असतो जो सजग असतो, तो ह्या गोष्टी पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत असतो आणि अशा माणसाला लोकांनी साथ दिली पाहिजे. हे भावनिक आव्हान एक प्रकारे झालं. मात्र तुम्ही त्याचे जे काही विचार आहेत, जो पुढाकार घेऊन व्यक्ती काम करतोय, त्याचा जर उद्देश हा त्याची स्वतःची गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी असेल तर त्याचा इनडायरेक्टली तुम्हालाच लाभ होणार आहे. आणि जर त्याचे मुद्दे बरोबर असेल तर तुम्ही त्याला सोबत घेऊन सुद्धा बरोबर गेलं पाहिजे. माझं असं म्हणणं बिलकुल नाहीये की बिल्डरशी तुम्ही वादच घातले पाहिजेत. मात्र बिल्डरशी एकदा फ्लॅट घेतल्यानंतर तुम्ही व्यावहारिकच वागलं पाहिजे. तुमचं हित कशात आहे ते जपलं पाहिजे. एकीकडे बिल्डरशी तुम्ही चर्चा पण चालू ठेवू शकता, दुसरीकडे तुम्ही कायदेशीर लढाई सुद्धा चालू ठेवू शकता. तुम्ही दोन्ही चालू ठेवलं पाहिजे, समांतर ठेवलं पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही रेराकडे अर्ज दाखल केला आणि एकीकडे बिल्डरची चर्चा चालू ठेवली तर ती चर्चा रेराच्या रेकॉर्डवर पण तुम्ही आणू शकता. मात्र तुम्ही फक्त चर्चेचं गुऱ्हाळ चालू ठेवलंय. मी अशा अनेक सोसायट्या बघितल्यात, 5-5, 4-4 वर्ष चर्चेचं गुऱ्हाळ चालू आहे. त्याच्यामध्ये नुकसान होतं काय की तुमचा कालावधी निघून जातो. लॉ ऑफ लिमिटेशन, मुदतीचा अधिनियम आहे, कायदा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही न्यायालयामध्ये अपील करण्याची कालावधी दिलेले आहेत. अनेक ठिकाणी तर तो कालावधीच निघून जातो. म्हणजे तुम्ही आता न्यायालयात जरी गेला तरी तुम्हाला काही न्याय मिळणार नाहीये. त्यामुळे एका बाजूला तुम्ही बिल्डरशी चर्चा चालू ठेवल्या पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बिल्डर कडून तुमचे हक्क प्राप्त करण्यासाठी लढा दिला पाहिजे. तुम्ही बिल्डरशी कोणत्याही प्रकारे भांडत नसता, तुम्ही तुमचे अधिकार मागत असता आणि अधिकार मागणं हा काही भांडण नाहीये.
आपल्या दृष्टिकोनातून? सर, मी गेली बरीच वर्ष बघतोय की सोसायटी, मी माझी एक सोसायटी लोअर म्हणजे कोल्हापूरला, मी कोल्हापूर माझं घर आहे, तिथं सोसायटी आहे. पण प्रत्येक जण मंडळ चालवण्यासारखे ना फक्त पैसे काढतात. बिल्डरला प्रश्न विचारला कोण पुढाकार घेत नाहीत. त्यांना असं वाटतं की पैसे काढायचे, पाण्याला लिफ्टला खर्च करायचे, सिक्युरिटी गार्डला खर्च आहे आणि हाऊसकीपिंगला खर्च आहे, बाकी त्यांनी विचारच नाही घेत. म्हणजे हा किती टक्के विचार अजूनही अज्ञान आहोत का? विचार उजायला तर वेळ लागत असतो, अज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र रेराच्या संदर्भामध्ये जर विचार करायचा झाला तर सदनिका घेतल्यानंतर ह्या 3-4 गोष्टी जर केल्यात तर त्यांना लवकर घर मिळायला हे सोपं जाऊ शकतं. म्हणजे तेच म्हणायचं, घर आपण घेतोय, घराचे अधिकार झालेत, पण घरानंतर आपण बरीच वर्ष त्या सोसायटीत काढणार आहोत आणि सगळ्यांचे हितसंबंध पण जपायचे आहेत. म्हणून ते एकत्र येणं गरजेचं आहे. तरच आपण बिल्डरला बोलू शकतो की तुम्ही हे चुकताय. कारण चूक सांगणं हे आपलं काम आहे, पण एकत्र येऊन जर चूक सांगितली ती अजून प्रबळ बनू शकते. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 प्रकारे लढा दिला जाऊ शकतो बिल्डरशी. तुमच्या मुद्द्यावरून लक्षात आलं माझ्या. एक असतो वैयक्तिक लढा आणि दुसरा असतो तो सामायिक लढा. सर, वैयक्तिक लढ्याबद्दल थोडं वाढून सांगाल तर? वैयक्तिक लढा आणि सार्वजनिक लढा याच्यामध्ये आपण जर केलं तर हा पूर्ण महाराष्ट्राला एक मेसेज जाईल चांगला. जेव्हा आपण सदनिका खरेदी करतो, खरेदी केल्यानंतरचा हा भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक लढा हा तुम्हाला लढावा लागतो. वैयक्तिक का? तर तुम्हाला तुमच्या घराचा ताबा तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये जो दिनांक लिहिलाय त्या दिवशी नाही मिळाला तर तुमचा वैयक्तिक लढा सुरू होऊ शकतो. वैयक्तिक लढ्यामध्ये तुम्हाला ताबा नाही मिळाला तर तुम्ही म्हणजे समजा 1 जानेवारी 2026 मला सदनिकेचा ताबा बिल्डरने द्यायचं ठरवलेलं आहे, मला 1 तारखेला 1 जानेवारीला नाही मिळाला, मी दुसऱ्या दिवशी रेरामध्ये जायला पाहिजे. का जायला पाहिजे? कारण रेराच्या अधिनियमामध्ये अशी तरतूद आहे सेक्शन 18 मध्ये की जितका उशीर बिल्डर तुम्हाला ताबा द्यायला लावणार आहे त्या उशीर होणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला व्याज मिळणार आहे. तुम्ही जितकी रक्कम बिल्डरला दिली असेल त्या रकमेवरती 10% व्याज तुम्हाला मिळू शकतं. आणि ती रक्कम ताबा द्यायला उशीर होतोय याचा अर्थ काय होतोय की बऱ्याच अंशी काम होत आलेलं असतं आणि बिल्डरने जवळपास 90% रक्कम घेतलेली असते. समजा फ्लॅटची किंमत 80 लाख आहे, तुम्ही 70 लाख दिलेले आहेत आणि तुम्हाला आता 1 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो, विलंब होऊ शकतो. 70 लाखावरती 1 वर्षाचं व्याज 7 लाख रुपये होऊ शकतो. मग तुम्ही वैयक्तिक लढा लढलाच पाहिजे. वैयक्तिक जो लढा लढेल तो जिंकेल, 100% जिंकणार आहे. दुसरं असं होतं की रेरा अथॉरिटी तुमच्या बाजूने निर्णय, मी जवळपास 3000 रेराच्या आदेश वाचलेले आहेत. तर याच्यामध्ये आजपर्यंत जे मी वाचले त्याच्यामध्ये असं माझ्या निदर्शनास आलंय की रेराकडे गेल्यानंतर रेरा अथॉरिटी तुम्हाला व्याज देण्याचा तर आदेश देतेच, त्याचबरोबर भोगवट्या दाखल्यासह ताबा देण्याचा कालावधी सुद्धा नमूद करून देत असते अनेकदा. छान छान. त्यामुळे तुम्ही तुमचा वैयक्तिक लढा लढलाच पाहिजे. आता वैयक्तिक लढा हा ताब्यासाठी तर लढवू शकता, त्याचबरोबर बिल्डरच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याचा कंप्लायन्स होत नसेल तो सुद्धा वैयक्तिकरित्या लढला जाऊ शकतो. आता ग्रुपचा लढा, ग्रुपने जो लढा लढायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंटची नोंदणी झालेली असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मी म्हटलं की पहिली सोसायटी नोंद झाली पाहिजे. तर ग्रुपचा लढा कधी चालू होऊ शकतो? तुम्हाला ज्या तारखेला ताबा द्यायचा होता सगळ्या सदनिका धारकांना नाही मिळालाय आणि तुम्हाला ताबा मिळाल्यानंतर अशा 2 भागामध्ये पण होऊ शकतो की ग्रुपने तुम्ही जाऊ शकता रेराकडे, सोसायटीच्या माध्यमातून जाऊ शकता किंवा कुठल्या एका व्यक्तीला तुम्ही तुमचा चीफ प्रमोटर नेमू शकता, त्याच्या आधारे रेरामध्ये केस फाईल करू शकता. आणि ते केस फाईल केल्यानंतर म्हणजे हे बाकी कंप्लायन्स असेल, सेवा सुविधा असतील, तर ती जी दिनांक कंप्लिशनची लिहिलेली असते रेराच्या वेबसाईटवरती त्याच्यानंतर तुम्ही जर दाखल केलात तर रेरा अथॉरिटी तुम्हाला त्या ज्या सेवा सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यासकट निर्णय देत आहे. म्हणजे ग्रुपमुळे सगळ्यांचा फायदा होतो, ज्या सामायिक सेवा सुविधा मिळायच्या त्याच्यासाठी लाभ होतो. शिवाय आता तुम्हाला ताबा मिळालाय मात्र तुम्हाला वेगवेगळ्या ज्या सेवा सुविधा होत्या त्या दिलेल्याच नाहीयेत. बिल्डर म्हणत आहे की माझा फेज वाईज चालू आहे, मग जेव्हा माझा शेवटचा फेज चालू होईल पूर्ण त्यावेळेस मी तुम्हाला देईल. तर मग तो फेज 50 वर्षानंतर पूर्ण होईल, तोपर्यंत मी काय सेवा त्याचा उपभोग घ्यायचाच नाही का? तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमची संस्था मदत करत असेल. त्यामुळं 2 गोष्टी ह्या वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. एक वैयक्तिक स्वरूपाचा जे लाभ मिळवायचा आहे आणि सामायिक स्वरूपाचा लाभ मिळवायचा आहे. अशा 2 प्रकारे तुम्हाला लढा लढता येतो. त्यामुळे संस्था नोंद करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं राहतं. संस्था नोंद केल्यामुळे आपल्या सार्वजनिक जी मालमत्ता आहे त्याच्याकडे आपलं लक्ष राहतं की त्याने दिलंय की नाही बरोबर,
त्यामुळे सर्वांचा फायदा होणार आहे, कारण तुमची लहान मुलं तेच मोठी होणार आहेत. बरोबर आहे. आणि बिल्डर याच्यासाठी काय करतात की तुम्हाला संस्था नोंद करायची नाही म्हणून बिल्डर त्याच्यामध्ये एक धूर्त खेळ खेळतात. तो म्हणजे तुमच्याकडून 2 वर्षाचा मेंटेनन्स घेतात आधीच. तुम्हाला बिल्डर अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात की फ्लॅट धारक एकत्र आलेच नाही पाहिजे. त्याच्यामधला सगळ्यात जी युक्ती वापरली जाते ती पहिली ही असते की तुम्हाला मेंटेनन्स जो आहे तो बिल्डर तुमच्याकडून 2 वर्षाचा घेतो. माझं असं मत आहे की बिल्डरला 2 वर्षाचा मेंटेनन्स, एकही दिवसाचा मेंटेनन्स द्यायचा नाही. तुमचा आग्रहच राहिला पाहिजे की संस्था नोंद करून दे. ज्या दिवशी तुम्हाला कळलं 51% फ्लॅट विकले गेले, संस्था नोंद करून दे, मेंटेनन्स आम्ही तुला देणारच नाही. हा तुमचा आग्रह असला पाहिजे, हट्टच असला पाहिजे, ऍटिट्यूड असला पाहिजे, 100% असला पाहिजे. हक्क तुमची जबाबदारी आहे आणि त्याचं संरक्षण तुम्हाला रेरा करू देणार आहे ना. त्यामुळं असं नाही की तुम्ही एकाकी आहे. त्यामुळे गरजेचं आहे फ्लॅट खरेदी केल्यानंतर या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे आता तुम्ही जे सांगताय सर, खूप म्हणजे रेरा हा छोटा विषय आहे, म्हणजे छोटाच विषय आहे. तर तुम्ही त्या नजरेने जर बघितलं ना, त्याची उत्तर तिथंच आहेत आणि आपण उत्तर दुसरीकडे शोधतोय. जर याचे कन्सल्टंट समोर आले, जसं तुम्ही तुमच्यासारखे जर काम करतायत, सोय सेवा देत आहे समाजाला, आणि महाराष्ट्रामध्ये आपण वेगळं पण सिद्ध करायचं चाललंय की हा चला, सहकारातला एक मोठा पार्ट म्हणजे हाऊसिंग, आणि हाऊसिंगमध्ये तुमच्यासारख्या तज्ज्ञांनी जर मार्गदर्शन केलं तर एका शब्दाने तरी आले पाहिजेत. पण बऱ्याच जण वाटतं की हा माझी ही ओळख आहे, माझी ती ओळख आहे. तो ओळख आहे, फक्त त्याला माहिती आहे, फक्त ह्याची मला त्याला कळतं, पण याला खरोखर ज्ञान आहे की नाही, किती वर्षाचं ज्ञान असलं पाहिजे हे पण कळत नाही लोकांना. आता तुम्ही फ्लॅट घेण्यापूर्वी जर तुम्हाला चौकशी करायची असेल किंवा नंतर सुद्धा जर करायची असेल की मला आता रेरामध्ये कधी मी जायला पाहिजे, आणि आता या तुमच्या पॉडकास्टमुळे तर अनेक लोकांना माहिती मिळणारच आहे. तर ज्या व्यक्तीला साधारणपणे 20-25 रेराच्या केसेस ज्यांनी लढल्या असतील, अशा व्यक्तींच्याकडे तुम्ही जाऊ शकता, त्यांच्याकडून मार्गदर्शन मागू शकता. सुरुवातीला काही प्राथमिक जी माहिती आहे ती तुम्ही आता इंटरनेटवरती पण उपलब्ध आहे, तर तिथूनही मिळवू शकता. मात्र त्याच्यातून समाधान होत नसतं, उलट गैरसमज वाढत असते. त्यामुळे जी व्यक्ती तुम्हाला वेगवेगळे कागदपत्र दाखवून त्यांचा मुद्दा सिद्ध करू शकेल, अशा व्यक्तींच्याकडे तुम्ही जायला पाहिजे. सर, सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सोसायटी रजिस्ट्रेशन. सोसायटी रजिस्ट्रेशन करायला खर्च येतो म्हणून लोक येत नाहीत. सोसायटी रजिस्ट्रेशन खूप गरजेचं आहे, हे लोकांना कळत नाही. पैसा खर्च करावा की रजिस्ट्रेशन करावं, हे लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सदनिका धारकांसाठी कायदेशीर युनियनचं तर आपण बघतो ना अनेक ठिकाणी, ट्रक धारकांची युनियन वगैरे, तर ते महत्व आहे, तुमच्यासाठी लढत असते. तर ती नोंदणी करताना जशी मी तुम्हाला सांगितले की 51% सदनिका धारक एकत्र येऊन संस्था नोंद करू शकतात, तर ते 2 प्रकारे होते. एक होते बिल्डरच्या सहकार्याने किंवा बिल्डरच्या सहकार्याशिवाय. बिल्डरच्या सहकार्याने जर संस्था नोंद करायची असेल तर बिल्डरने फक्त एक ॲफिडेव्हिट द्यायचं असतं आणि तुमची संस्था 2 महिन्यामध्ये नोंद होऊ शकते. मात्र इथं संस्था नोंद करताना तुम्ही महत्वाचा मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे की संस्था नोंद करणं खर्चिक आहे म्हणून मी करत नाहीये, आणि गरज कोणाची आहे, जबाबदारी कोणाची आहे, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. गरज आणि जबाबदारी कोणाची आहे? बिल्डरची आहे की तुमची संस्था नोंद करून दिली पाहिजे. गरज कोणाची आहे? गरज ही तुमची आहे. त्यामुळे जबाबदारीवाल्याला काही फरक नाही पडत, कारण त्याने ती जबाबदारी पार केली तर उलट मग त्याच्या विरोधात लढणारी एक संघटना निर्माण होईल. त्यामुळे त्याला ते करू द्यायचं नाहीये. तुमची गरज आहे, त्यामुळं तुम्ही संस्था नोंद करण्यासाठी जे काही गोष्टी कायदेशीर गरजेच्या आहेत त्या तुम्ही स्वतः केल्या पाहिजेत. बिल्डरला विनंती केली पाहिजे. बिल्डर जर देत नसेल तर बिल्डरच्या सहकार्याशिवाय तुम्ही संस्था नोंद करून घेतली पाहिजे. भले ती संस्था नोंद करण्यासाठी तुम्हाला 12 महिने 18 महिने जाऊ शकतात, मात्र तुम्ही ती संस्था नोंद करून घेतली पाहिजे. आता खर्चाचा विषय, सर खर्चाचा विषय कधीही नव्हता. कारण का सांगू, तुम्ही आज जर फ्लॅट घेणाऱ्या लोकांच्याकडे जाल, त्यांना विचाराल ना की बिल्डरने सोसायटी नोंदणीसाठी किती रुपये घेतले तुमच्याकडून, 25,000 30,000 रुपये हे फ्लॅट धारक बिल्डरला देतात. ही वस्तुस्थिती आहे. जी समजा आता आम्ही ज्यावेळेस संस्था नोंद करतो त्यावेळेस 2,000 3,000 5,000 पर्यंत रक्कम घेऊ शकतो एका फ्लॅटकडून. बिल्डर 25,000 रुपये घेतात आणि लोक देतात. मात्र जेव्हा तुम्हाला एकत्र यायचंय आणि खर्च करायचा आहे त्यावेळेस मग तुम्ही म्हणता की बिल्डरची जबाबदारी आहे. पण बिल्डरची जबाबदारी जरी असली, त्याने पैसे जरी घेतले असतील, जबाबदारी तुमची गरज आहे. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे लिखित स्वरूपामध्ये असेल की बिल्डरने 25,000 रुपये घेतलेत, 30,000 रुपये घेतले, ऍग्रीमेंट करताना तुम्ही ह्याची काळजी घेतली पाहिजे की तुम्ही 25,000 जर सोसायटी नोंदणीसाठी घेता तर लिहून घ्या ना त्याच्याकडून. कारण भविष्यामध्ये जे 25,000 बिल्डरने तुमच्याकडून घेतले ते तुम्ही स्वतः सोसायटी नोंद करा, 5-10 हजारामध्ये प्रति फ्लॅट खर्च येईल आणि ते 25,000 वसूल करू शकता.
कारण सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे आणि तो गुन्हा आहे. सहकारी संस्था नोंदणीच्या साठी रक्कम घेणं त्याचा सर असे किती टक्के घेतात अंदाज आहे? नाही, हे बघा, संस्था नोंद जर करायची झाली तर त्याला खर्चच मुळात फक्त आता 5,000 हजारापर्यंत येऊ शकतो जास्तीत जास्त. तुम्ही बिल्डरचं बोललात की मात्र बिल्डर जे घेतात ते 25-30 हजार रुपये घेतात. मग तोच म्हणण्यामध्ये असे किती पर्सेंट आर्थिक शोषणच आहे ते. किती पर्सेंटेज असेल बिल्डर असे करतात? आता जर बघितलं तर जे मोठमोठे बिल्डर आहेत ते सगळेच करतायत जवळपास. एखाद दुसरा असेल जो नसेल करत. त्यात क्लॉज आहे की सोसायटी रजिस्ट्रेशनचे 25,000 रुपये घेतात. कॉस्टशीट मध्ये देतात. कॉस्टशीट मध्ये देतात, ते लिहून नाही देत. कॉस्टशीट दाखवताना तुम्हाला दाखवतात. पूर्वी तर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस म्हणून घ्यायचे 2-2, 3-3 लाख रुपये. आता सोसायटी नोंदणी, MSEB वगैरे वगैरे असे वेगवेगळे हेडखाली वेगवेगळ्या रक्कम घेतात. मग आता सुरुवात काय केली, मेंटेनन्स घेणं आणि मेंटेनन्स आणि सोसायटी नोंदणीच्या नावाने रक्कम घेणं. तर ती 25,000 रुपये नाही दिली पाहिजे. तुम्ही स्वतःच नोंद करण्यासाठी गेलं पाहिजे. बिल्डरने पण तुम्हाला सोसायटी नोंदणीसाठी रक्कम मागितली तर त्यांना सांगू शकता की आम्ही आमची नोंद करून घेऊ, तुमची जबाबदारी फक्त ॲफिडेव्हिट द्यायची, तेवढं ॲफिडेव्हिट द्या, आम्ही आमची नोंद करून घेऊ. याच्यामध्ये तुमची पैशांची पण बचत होणार. आता कागदपत्र काय लागतात तर सगळे जे संस्था नोंदणीसाठी जे कागदपत्र लागतात ते सगळे कागदपत्र तुम्हाला आता जेव्हा तुम्ही कर्ज घेता त्यावेळेस ते तुम्हाला मिळतात. तीच मास्टर फाईल असते आणि त्यातले बहुतांश कागदपत्र हे तुम्हाला रेराच्या साईटवरती सुद्धा मिळतात. आणि जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की फ्लॅट घेतल्यानंतर काय करायचं, तर प्रोजेक्ट रिलेटेड जितकी जास्तीत जास्त कागदपत्र आहेत ते तुम्ही काढले पाहिजेत. ते कागदपत्र काढले तर मग तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण भविष्यामध्ये येत नाही. कागदपत्र असणं खूप गरजेचं असतं. सोसायटीमध्ये 100 लोकांचा जो हिशोब केला तर आपल्याला प्रेक्षकांना जर सांगायचं असेल 100 लोक नंतर एवढी लोक आल्यानंतर सोसायटीत खर्च एवढा असू शकतो आणि रजिस्ट्रेशन किती दिवसात होऊ शकतं, एक अंदाजासाठी. आता सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की 2,000 पासून ते कन्सल्टंट असेल तर 2,000 पासून 10,000 पर्यंत पण घेऊ शकतो. ते अवलंबून करतं की किती फ्लॅट आहेत. आता तुमच्या इथे जर 5-6 फ्लॅट असतील तर स्वाभाविक ती रक्कम तेवढी वाढू शकते. कारण तर तुमचे 5 फ्लॅट असले काय 100 फ्लॅट असले काय, तुम्हाला प्रोसेस तर पूर्ण करायची आहे, कालावधी तितकाच लागणार आहे. त्यामुळं तो फरक होतो. आणि या ठिकाणी महत्वाचं की तो पैसा हा महत्वाचा नाहीच, गरज महत्वाची आहे. आणि त्याच्यातून मिळणार जे लाभदायक ज्या गोष्टी आहेत त्या मिळणाऱ्या महत्वाच्या आहेत, ना की खर्च महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही नको त्या ठिकाणी पैशाचा विचार नाही केला पाहिजे. तुम्ही आता जे सांगितलं की हे केल्यामुळे आपल्याला कायद्याचं एक स्वरूप मिळेल, कायद्याच्या स्वरूपाने तुम्हाला अधिकार मिळतील, अधिकाराने जर आपण लढलो तर आपल्याला हवा असलेला न्याय मिळेल आणि न्यायातूनच सगळ्यांचा फायदा होणार आहे. म्हणजे ह्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी फक्त तेवढी थॉट प्रोसेस जर केली तरी आपण खूप पुढे जाऊ करू शकतो. एक तर स्वतःचा फायदा होईल आणि सगळ्यांचा फायदा होईल, जेणेकरून आपण तिथं आपलं लहानपण किंवा मुलांचं लहानपण, आपलं तिथलं रोजचं वावर, त्यामुळे फायदा होणार आहे. म्हणून लोकांनी ह्याकडे लक्ष द्यायला गरजेचं आहे. मी सर बघितलं की बरेच लोकांचा मी विरोध नाही करत, पण असं म्हणतो की फक्त रजिस्ट्रेशन करून देणे एवढ्यापर्यंत कन्सल्टंटने काम करू नये. ते कन्सल्टंट झाल्यानंतर कमीत कमी 1 वर्ष त्यांना सेवा देता आली पाहिजे की कन्सल्टंट राहायला पाहिजे. काय करतो की बरं सोसायटी रजिस्ट्रेशन करायला काय पाहिजे, कागदपत्र 4 कागदपत्र घेणार, रजिस्ट्रेशन करून देणार आणि म्हणणार की आता तुमचं काम झालं. तसं होत नाही. कन्सल्टंटची जबाबदारी नाहीये का, तर संस्था नोंदणीपर्यंतची त्याने जबाबदारी पूर्ण केली. आता संस्था त्या संबंधित फ्लॅट धारकांना चालवायची आहे, ती त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी पुढे कन्सल्टंटची चालू ठेवायची की ना, हा त्यांचा विचार आहे. माझं मत चालू ठेवावी सर, कारण काय टेक्निकल माहिती नसल्यामुळे जर टेक्निकल नॉलेज पुस्तकात वाचायला येत नसेल तर आपण अशा टेक्निकल माणसाला आपल्या सोबत जर ठेवलं तर त्यांचा प्रवास अजून सुखकर होईल, जेणेकरून आपल्याला शिस्त पहिल्यापासून लावता येईल आणि शिस्त हीच आपल्याला पुढच्या याच्यासाठी चांगली आहे. अतिशय बरोबरच आहे तुमचं म्हणणं. एकदा संस्था नोंद झाल्यानंतरच मी म्हणत नाहीये, उलट तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर तुमचं रेग्युलर कन्सल्टेशन चालू राहिलं पाहिजे. संस्था नोंद झाल्यानंतर सहकार कायद्याचा त्यामध्ये समावेश होतो. पूर्वी फक्त रेरा होता. संस्था नोंद झाल्यावरती आता रेरानुसार जबाबदाऱ्या आहेत, सहकार कायद्यानुसार जबाबदाऱ्या आहेत. दोन्हीच्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडायच्या आहेत. एकीकडे सभासद आहेत, दुसरीकडे बिल्डर आहे आणि पालक म्हणून तुमची कमिटी आहे. तर त्या कमिटीने किमान वर्षभर तरी लिगल कन्सल्टेशन घेतलं पाहिजे, तरच ते योग्य प्रकारे त्यांच्या सभासदांना न्याय देऊ शकतात आणि योग्य सेवा सुविधा ज्या बिल्डरकडून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी पाठपुरावा करू शकतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो येतो सोसायटी नोंद झाल्यानंतर, तो म्हणजे सोसायटी नोंद झाल्यानंतर तुम्ही कन्व्हेन्स पण करण्याचा एक भाग येतो. सेवा सुविधा तर मिळवायच्याच आहेत, त्याचा पाठपुरावा तर करायचाच आहे,
कन्व्हिन्स करण्याचा भाग येतो. बिल्डर याच्यामध्ये मोठी फसवणूक करतात. बिल्डर काय करतात, फक्त स्ट्रक्चरचं कन्व्हिन्स करून देतो म्हणतात. असं पण असतं. स्ट्रक्चरचं कन्व्हिन्स रेरामध्ये तरतूद आहे, मात्र रेरामध्ये असं म्हटलं की जर लोकल अधिनियम जर उपस्थित नसेल तर स्ट्रक्चरचं लागू होतं. अनेक ठिकाणी म्हणजे मी तर एक संस्था अशी आहे की त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही स्ट्रक्चरचं कन्व्हिन्स करू नका, कारण तो तुम्हाला फक्त पायाचं कन्व्हिन्स देणार आहे. जमीन तुम्हाला नावावर होणार पायाची होणार आहे, मात्र तुमचा अधिकार हा बांधकामाच्या प्रमाणात आहे. बांधकामाच्या प्रमाणात घेतली जमीन तर तुम्हाला बांधकामाच्या प्रमाणात जितका तुमचा शेअर होतो त्या जमिनीमधला तो तुम्हाला मिळेल. मात्र तुम्ही जर फक्त स्ट्रक्चर घेतलं तर तुमच्या मालकीच्या जमिनीच्या 10 ते 12% जमीन तुमच्या नावावर होणार. म्हणजे तुम्ही बाकीची जी 88-85% जमीन आहे ती तुम्ही सोडून देणार, बिल्डरच्याच नावावरती ठेवणार किंवा जमीन मालकाच्याच नावावर तुम्ही ठेवणार. म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातलं एक उदाहरण आहे की त्या संस्थेनं सांगून सुद्धा कन्व्हिन्स केलं स्ट्रक्चरच, बाकीच्या संस्थांनी नाही केलं. मग तुम्हाला जर बिल्डर तुमचं स्ट्रक्चरचं कन्व्हिन्स देणार असं म्हणत असेल आणि बिल्डर हट्टच धरतात, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, आपण डीम कन्व्हिन्स करून घेतलं पाहिजे. कन्व्हेन्शन आधीच नाही लागायचं. आपली गरज आहे, आपल्याला सुरक्षित करायचंय. कारण तुम्ही बिल्टअपच्या प्रपोर्शनेट जमीन घेतली, मोठ्या प्रमाणावर जमीन आली, तुमच्या नावावर झाली, तर तिथं वाढणारा जो FSI आहे शेवटी तो तुमचा सुरक्षित होतो ना, तुमची ती कोट्यवधीची बचत होते. म्हणजे तो कन्व्हिन्स होतो. जर कन्व्हिन्स करत नसेल तर डीम कन्व्हिन्स करायला तयार आहे बिल्डर, पण स्ट्रक्चरचं करायला करतो. मग अशा परिस्थितीमध्ये 2 परिस्थितीत, एक तर करूनच देत नाही आणि केलं तर स्ट्रक्चरचं करतोय. दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही डीम कन्व्हिन्सला जायला पाहिजे. डीम कन्व्हिन्स करून घेतलं तर ती सोसायटी सगळी प्रॉपर्टीची जमिनीची बांधकामाच्या प्रमाणातली जमिनीची मालकी मिळून जाते. म्हणजे तो सोसायटीकडे हस्तांतरित होते नंतर. बरोबर. त्याचे फायदे आहेत ना. एक फायदा पहिला असा आहे, तुमची क्लिअर टायटल प्रॉपर्टी होते, सोसायटी एकमेव मालक होते तुमच्या मालकीच्या जमिनीची. तुमच्या प्रॉपर्टीची किंमत वाढते, फ्लॅटची किंमत वाढते, का तर क्लिअर टायटल प्रॉपर्टी झाली. फ्लॅट विकणं अधिक सोपं होतं, फ्लॅटची किंमत वाढते, कर्ज मिळणं सोपं होतं. मग हे जर लाभ बघितले तर तुम्ही हे संस्था नोंद करणं आणि कन्व्हिन्स करणं हे तर त्याच्यात महत्वाचा भाग येतो. खूप छान. म्हणजे तुम्ही पाहिला रेरा हा पूर्ण जो पार्ट आहे, हा रेरा स्टार्ट हा फक्त एकासाठी नाही, हा दोघांसाठी तेवढा एक मध्यस्थी म्हणून भूमिका करत आहे आणि त्याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे. आणि जर चुकत असेल तर त्या रेराची पूर्ण टीम त्याच्याकडे ऍक्शन घेण्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. होय. रेराकडे जेव्हा एखादा व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल मध्ये, जसं मी सांगितलं की फ्लॅट मला घ्यायचाच आहे, ताब्याचा विषय सांगितला, मात्र मला बाहेर पडायचंय. जर ताबा नाही दिला तर मग मला प्रोजेक्ट मधूनच बाहेर पडायचं, कारण बांधकामच अजून अर्ध पण नाही झालं, मी काय करू थांबून तिथे, मला तर घराची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये रेरातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही रिफंडसाठी सुद्धा जाऊ शकता. आणि रिफंडसाठी गेल्यानंतर रेराकडे थोडंसं बिल्डरच्या बाजूने रेरा झुकलेलं आहे असं मानलं जातं. ते मानण्याचं कारण पण आहे, ह्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल की रेरा काय करायचं, एक रेराचे जे वेगवेगळे कलम आहेत त्याचं संकुचित अर्थ रेराने अनेकदा काढला. उदाहरणार्थ सेक्शन 11-18 मध्ये जर तुम्हाला रिफंड पाहिजे असेल तर रिफंडसाठी बिल्डर काय म्हणायचं की रेरा काय म्हणतो की तुम्ही जी रक्कम बिल्डरला दिलेली आहे ती रक्कम परत करायची, एवढ्या पुरतच त्यांनी मर्यादित ठेवलं. आणि मग मी फ्लॅट घेतलाय, मी बिल्डर तर रक्कम दिलेली आहे, त्याचबरोबर मी माझं स्टॅम्प ड्युटी शासनाला भरली, रजिस्ट्रेशन फी भरली, मी GST भरला, मग त्या रकमेचं काय, त्याला कोणी मायबाप नाही. मोठा मुद्दा आहे सर, हा मोठा खूप मुद्दा आहे. या कारणामुळे मलाही वाटतं की रेरा थोडंसं झुकलेलं आहे. मात्र आता त्याचंही थोडंसं त्याच्यातूनही मार्ग निघालेला आहे. रेराचं जे अपिलेट अथॉरिटी आहे त्यांनी एक निकाल गेल्या वर्षी दिलेला आहे. त्या निकालामध्ये असं आहे की रेरा अथॉरिटीला स्टॅम्प ड्युटी, GST आणि जे काही इतर टॅक्सेस किंवा रक्कम भरल्या असतील ते सुद्धा रिफंड करण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे आता तो खूप मोठा म्हणजे क्रांतिकारी निर्णय मी म्हणेल त्याला, की तसा निर्णय झालेला आहे. त्यामुळे जर प्रकल्पातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही रेराकडे जायला पाहिजे. आणखीन महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की बिल्डरशी चर्चा करणं आणि एकीकडे कायदेशीर लढाई चालू ठेवणं, ह्या 2 गोष्टीमध्ये महत्वाचा मुद्दा हा राहतो. तुम्ही आज बिल्डरशी कितीही चर्चा करा, ती चर्चा वांज आहे चर्चा, त्याच्यातून काही निर्माण होईल किंवा तुम्हाला काही मिळेल ह्याची शाश्वती नाहीये. मात्र तुम्ही रेरामध्ये तक्रार दाखल केली, एकदा सोसायटी झाली, सोसायटीने किंवा ग्रुपने रेरामध्ये तक्रार केली, आता पहिला भाग जो येतो रिकन्सिलिएशनचा भाग येतो. रेरा काय म्हणतं की तुम्ही
जो ग्राहक आहे तो आणि बिल्डर, तुम्ही आपसामध्ये हा मिटवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यामध्ये एक रिड्रेसल फोरम आहे. ते रिड्रेसल फोरम मध्ये क्रेडाईचा एक म्हणजे बिल्डरची जी संघटना आहे त्यांचा प्रतिनिधी आहे आणि एक ग्राहकांचा प्रतिनिधी आहे. आणि मग तुम्ही जी चर्चा कराल, रेराकडे तक्रार दाखल आहे, त्या तक्रारीतून जी चर्चा कराल ती चर्चेचं तुम्हाला शेवटी तुमचा जो काही समझोता होतो तो समझोता तुम्ही रेराकडे दाखल करता. मग ती जी काही चर्चा झाली ती सगळी चर्चा एमओयूच्या माध्यमातून रेराकडे दाखल होते आणि ते जर पाळलं गेलं नाही तर रेरा बिल्डरवरती मोठा दंड आकारू शकतो. मग तुम्ही अशी जी वाहन चर्चा करण्यापेक्षा तुम्ही रेराच्या माध्यमातून चर्चा करा ना. त्यामुळे रेराचा जितका तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे वापर करून घ्याल तितका अधिक वापर तुम्ही करू शकता. मात्र तो योग्य वेळी आणि वेळच्या वेळी केला पाहिजे. योग्य वेळी. रेरा बघायला गेलं तर रेरा हा दिलेला आपल्यासाठी चांगलं एक बायबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं लिहिलंय, फक्त आपल्याला ते वाचायलाच माहित नाही कुठे वाचावं. तर सर आज युवराज पवार सर आपल्यासोबत होते. डिअर सोसायटीच्या नावाच्या एक फर्म मध्ये ते म्हणजे त्यांचं स्वतःची आहे आणि बरीच 16 वर्ष काम करत आहेत. पण आपण आज रेरा पूर्ण जाणून घेतला. रेरा सोपा आहे. मला तर आता या चर्चेतून दिसलं की सोप्या गोष्टी आहेत, फक्त आपण अवघड करून ठेवतो. तर अवघड न करता ह्याच्या सोप्या गोष्टी समजून घ्या. स्वतःचे अधिकार स्वतः जपा, कारण त्याशिवाय आपल्याला संविधानाने अधिकार दिला आणि तो अधिकार आपण जपला तर आपल्याला आपले अधिकार मागता येतील. आपली सोसायटी, आपलं घर, माझी जबाबदारी, माझी सोसायटी, अशा प्रकारे जर आपण जगलो तर सोसायटीला एक चांगलं स्वरूप येईल. आणि जो गैरसमज सोसायट्यांमध्ये होत असतो, वैयक्तिक होत असतो की त्याचं काय माझं काय, त्यापेक्षा आपण सोसायटी म्हणून एकत्र आलं गरजेचं आहे. सरांचं मला एक आवडलं की ते म्हणाले की तुम्ही एकत्र या. जर संविधानाने अधिकार दिले तुम्ही सोसायटी रजिस्टर करा. सोसायटी रजिस्टर केल्याने काय फायदा होऊ शकतो याच्यावर आपण खूप आहे. माझं नाव पुंडलिक आहे आणि बरीच मला असं वाटलं की चला ह्या सहकारामध्ये आपण स्वतः उडी घेतली पाहिजे. एक वारीचा मी वारकरी आहे, त्यातला एक भाग आहे. त्यासाठी 6 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि विठ्ठलाला स्मरून आज मी आणि युवराज सर एकत्र आलो. रेरावर तुम्ही ऐकलंच असेल आणि रेराच्या व्यतिरिक्त अजून कुठले विषय आहेत आपण पुढे घेणारच आहोत. तर सर असतीलच आपल्यासोबत. आणि रेरामधल्या विषयावर तुम्हाला अजून काय वाटत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की ह्या विषयाला अजून कुठले तुम्हाला प्रश्न आहेत, जेणेकरून सर तुम्हाला कधी ना कधी उत्तर देतील, जेणे तुमचा फायदा हा आमचे पहिली प्रतिनिधित्व असेल. तर तुम्ही आमच्या सोबत या. काही विचारधारेतून आपण लोकांना एकत्र आणणार आहोत आणि पूर्ण एक सोशल मधला समाजसेवा आणि त्यामधला सहकार आपण पुढे नेतोय. महाराष्ट्राला आपण सांगतोय की सर इथे आहे. महाराष्ट्राला आपण सांगण्याचं काम करू, मार्गदर्शन करू आणि त्यातनं आपण पुढे जाऊ. तर आज युवराज सर तुम्ही इथं आलात त्याबद्दल पूर्ण ही आमची सहकार करेन नावाची पूर्ण आमचं चॅनेल तुमचा आभार मानतोय. आपण इथंच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.